एखाद्या कोणत्याही स्त्रीला सगळ्यात जास्त आनंद होतो तो आपल्या माहेरी जाऊन. ती तिच्या माहेरी गेली की तिच्या चेतना जागृत होतात. ती अगदी स्वच्छंदी राहते. आपली आई, आपले वडील, आपला भाऊ, आपली बहीण, तिला पाहिल्यावर तिच्या मनात इतकं समाधान होतं की इकडचा सासरवास ती विसरून जाते आणि माहेरी मात्र ती आनंदात असते. मग ती कधी उशिराही उठते, काही काम करत नाही, आई सगळं काम करून घेते. माहेरी आल्यावर अतिशय स्वच्छंद असलेली ती स्त्री अधिक आनंदित असते, असं वर्णन पुढच्या अभंगात एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी. स्त्रियांना तरी माहेर आहे, पण आम्हा पुरुषांना काही माहेर नसतं. आमचं रोजची ड्युटी चालू आहे. आम्ही तो आनंद, आमच्या त्या चेतना आम्ही त्या कुठे जागृत करायच्या? तर आमच्यासाठी देवाने पंढरपूरची वारी दिली. आमची आई रुक्मिणी आहे, आमची बहीण चंद्रभागा आहे, आमचा भाऊ पुंडलिक आहे. आमच्यासाठी पंढरपूरची वारी हे दोन दुसरं माहेर आहे. माऊलींच्या सोबत, कान्होराजांच्या सोबत पंढरपूरच्या वारीला जाताना जो आनंद असतो त्या आनंदाची गणनाच कोणी करू शकत नाही. ते माझं माहेर. स्त्रिया आनंदाने हक्काने राहू पण शकतात, पण आम्हाला 15 दिवस जायला मिळते. ते माहेर एकनाथ महाराज पंढरीश पांडुरंगाच्या रूपाने आपल्याला सांगतात की माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तीरी, आहे भीमरेच्या
माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, 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 एका जनार्दनी शरण. करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी, आहे भीवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. नंतर माझी बहीण चंद्रभागा फार सुंदर गाते, तिच्यासाठी एकदा टाळ्या. माझी बहीण चंद्रभागा, निर्मळ नितळ निश्चळ प्रेमळ असलेली माझी बहीण चंद्रभागा खूप छान गाते.